एक म्हातारं साधारण दुपारच्या 4 वाजता दवाखान्यात आलं. खोकून खोकून हैराण झालं होतं. तपासून औषधे लिहून दिली. म्हाताऱ्याने ती आणून दाखवली. कशी घ्यायची ते सांगितलं आणि बाबाला म्हटलं, बाबा तेलकट आंबट काही खाऊ नका. त्याच्यावर म्हाताऱ्याचे उत्तर होते, डॉक्टर 1-2 वडे खाऊन जातो. मला इथल्या हॉटेलचे वडे फार आवडतात. म्हटलं, बाबा आधीच खोकून खोकून जीव चाललाय ना, कशाला वडे बिडे खाता? घरी जाऊन भाजी भाकरी खा. नाही नाही डॉक्टर, इथे आलो तर मला वडे खाल्ल्याशिवाय होतच नाही. एखादा का होईना वडा खाऊनच जातो. जा, माझ्या बापाचे काय जाते, खा वडेच. म्हातारं निघून गेलं आणि लगेच दुसरं एक थोडं कमी वयाचं म्हातारं आत आलं. त्याला पाहून म्हटलं, काय हेकट म्हातारं आहे हे, नको खाऊ तेलकट म्हटलं तरी म्हणतो खाऊनच जाईन. खोकून खोकून जाम झालंय तरी खायचा शोक सुटना बाबाला. त्याच्यावर त्या म्हाताऱ्याने दिलेले स्पष्टीकरण ऐकले अन सुन्न झालो. डॉक्टर, बाबाला वडे आवडतात असे नाही, तर त्याला ते सोडून दुसरे काहीच खायला मिळत नाही कधी कधी. म्हणजे मग बाबाची कर्म कहाणी समजली. ती अशी होती, बाबाला 2 मुले 1 मुलगी. पोरीचे लग्न करून दिलेले. दोन्ही पोरं आपल्या संसारात स्वतंत्रपणे जगत होते. वाटण्या करून बाबा पोरांना जमीन देऊन मोकळा झालेला. म्हातारी होती तोपर्यंत बाबाला भाकरी मिळायची. पण दैवयोगाने म्हातारी गेल्या वर्षी गेली आणि बाबा दोन्ही पोरांच्या दारात भाकरीला सुद्धा महाग झाला. 2 सुनांपैकी एकही जेवण देईना. मग म्हाताऱ्याने गावातले 4 जाणते माणसं बोलावले आणि त्यांनी खसकवल्यावर पोरांनी बापाला भाकरी सुरू केल्या. पण हलकटपणा बघा. 15 दिवस एकाने आणि पुढचे 15 दिवस दुसऱ्याने भाकरी द्यायची ठरले. एका महिन्यात 15 तारखेला एकाची मुदत संपली आणि दुसरी सून काही कारणाने गावाला गेली होती, तर पहिल्या सुनेने 15 दिवस झाले आपला संबंध संपला अशा निर्विकारपणे बाबाला भाकर सुद्धा दिली नाही. हे बाबाच्या पोरीला समजल्यावर तीच चक्कर मारायला आली की बाबाला 50-100 रुपये देऊन जायला लागली. ज्या दिवशी भाकरी मिळणार नाही त्या दिवशी काहीतरी विकत घेऊन खायला म्हणून. अजून हलकटपणा ऐका. ज्या महिन्यात 31 तारीख येते त्या महिन्यात 31ला बाबाला असेच काहीतरी विकत घेऊन खावे लागायचे. मग बाबा असाच 3-4 वाजता यायचा आणि काहीतरी पोटात ढकलून जायचा. म्हणजे दुपारचे जेवणही केल्यासारखे व्हायचे आणि रात्री सुद्धा भूक लागणार नाही. मी तारीख पाहिली तर बरोबर 31 तारीख होती आणि बाबा पोटाची खळगी आजच्या पुरती भरायला वडे खायला आला होता. खोकला येत होता तरी, कारण खोकल्याच्या त्रासापेक्षा रिकाम्या पोटाची धग जास्त जाणवणारी होती. व्हिडिओ पाहून खोटे वाटले ना, मलाही वाटले होते. पण अजून एका व्यक्तीने तेच सांगितल्यावर मात्र विश्वास ठेवावाच लागला. आपण ज्या मुलांच्या पालन पोषणासाठी एवढे कष्ट उपसतो, नाही ते उद्योग करतो, प्रसंगी चोऱ्याही करतो, त्या पोरांना आपल्या म्हातारपणी आपली थोडी सुद्धा किंमत नसावी. आणि ज्या पोरीला दुसऱ्याचे धन म्हणून कायम दुय्यम वागणूक दिली, त्याच पोरीने दिलेल्या काही रुपड्यावर आपला जीव जगवण्याची पाळी यावी. नक्कीच अवघड आहे. आमचे इंदुरीकर महाराज म्हणतात, मरताना आपल्या 10व्या पुरते पैसे बँकेत ठेवून मरा, नाहीतर आपली औलाद आपले 10वे सुद्धा घालणार नाही. नक्कीच खरं आहे ना. आणि अशा जगण्याला जर जगणे म्हणत असाल तर मरण यापेक्षा वेगळं ते काय असणार? मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.